नमस्कार. मी किरण भुजबळ एक कविता सादर करतोय. कवयित्री आहेत लक्ष्मी यादव. गाझातल्या त्या रणरण त्या वाळवंटात फुलत असेल का एखादं कोवळ प्रेम? तो तिला भेट द्यायचं वचन देत असेल. हा, तो तिला भेट द्यायचं वचन देत असेल का? एक धान्याचं पोतं किंवा पोटभर प्यायला मिळेल एवढं पाणी. ती त्याच्यासाठी काय करेल म्हणून आणाभाका देत असेल. आकाशातून पडणारा बॉम्ब, स्वतःवर झेलण्याचा विश्वास, की सैन्यानं त्याच्यासाठी ठरवलेली गोळी स्वतःच्या छातीत पेरून घेण्याची हमी. ते दोघं मिळून विचार करत असतील का स्वप्नातील एक घर बांधण्याचा? हजारो मृतदेह बाजूला सारून तुटलेल्या घरांच्या राखेतून उभं राहणार. तो देत असेल का तिला रक्ताने माखलेली फुलं, डोळ्यांच्या अश्रूंनी धुवून नजर चुकवून खायला घालत असेल का ती त्याला जीवाच्या आकांतानं मिळवलेली एक रोटी, गोळ्यांची दारू झटकून हातात हात घेऊन उद्ध्वस्त गल्ल्यांमधून फिरताना ती दोघं स्वतःच्या संसाराचं भविष्य काय पाहत असतील? त्यांच्या स्वप्नांमध्ये असतील का दुडू दुडू धावणारी बाळं, आनंदानं हसणारी माणसं, भयमुक्त? या उमलत्या प्रेमानं गाझातील वाळवंटात फुलेल का शांतीची बाग? फुलपाखरू बनून फिरतील का जीव घ्यायला आलेले सैनिक? त्यांच्या द्वेषानं भरलेल्या देशात नेतील का या बागेतून प्रेमाचा थोडासा सुगंध? स्वतःच्या घरातून तुटकी फुटकी भांडी कुंडी, स्वतःच्या घरातून तुटकी फुटकी भांडी कुंडी घेऊन हृदयावर दगड ठेवून घर सोडणाऱ्या त्या दोघांना मिळेल का एक छत ज्यातून त्यांना कधीच कोणीच बाहेर काढणार नाही? कधी काळी परततील का ती दोघं आपल्या मायभूमीत? दाखवतील का ती जागा आपल्या पिल्लांना जिथं त्यांनी एकत्रित म्हातारपण घालवण्याचं स्वप्न डोळे भरून पाहिलं होतं? कधी काळी परततील का ती दोघं आपल्या मायभूमीत? दाखवतील का ती जागा आपल्या पिल्लांना जिथं त्यांनी एकत्रित म्हातारपण घालवण्याचं स्वप्न डोळे भरून पाहिलं होतं? ही कविता होती लक्ष्मी यादव यांची.